अतो विमुक्ते प्रयतेत विद्वान संन्यस्य बाह्यात सुखस्पृह सन् संतं महांतं समुपेत्य देशिकं तेन उपदिष्टात समाहितात्मा. मार्ग सांगतायत. हे संस्कृत नाही कळलं तरी हरकत नाही आहे. मी त्या ठिकाणी अत्यंत सुस्पष्ट तुम्हाला सांगेन. पहिल्या चरणामध्ये सांगितलं अतो विमुक्ते प्रयतेत विद्वान. या ठिकाणी विद्वान असतं काय? जो शहाणा माणूस आहे, समजदार माणूस आहे, ज्याला विवेक झालेला आहे, अशा माणसाने काय केलं पाहिजे? आपल्या मुक्तीसाठी प्रयत्न केला पाहिजे. पहिलं काय विधान केलं? निर्णय काय करून सांगितला? शास्त्राने, गुरुने निर्णय काय दिला तुम्हाला? कुठल्याही माणसाने, मनुष्य जन्मामध्ये आलेल्या प्रत्येक प्राण्याने, मनुष्य देहामध्ये आलेल्या प्रत्येक प्राण्याने काय केलं पाहिजे? स्वतःच्या मुक्तीसाठी प्रयत्न करा. तुमच्या आयुष्याचं प्रयोजन तुमची स्वतःची मुक्ती आहे, तुमचं स्वतःचं कल्याण आहे. तुमची मुक्ती, तुमचं स्वतःचं शुभ आहे. काय? की तुमची मुक्ती. तुमचा एकमेव पुरुषार्थ आहे की तुमची मुक्ती, दुसऱ्याची मुक्ती नाही. तुमची मुक्ती, तुमची मुक्ती, तुमची मुक्ती. शेतकऱ्यासाठी लढू नका, तुमच्यासाठी लढा. दलितासाठी लढू नका, तुम्ही स्वतः तुमच्यासाठी लढा ना. लोक खूप आम्ही यांच्यासाठी लढणार, भटक्यांसाठी लढणार, उपऱ्यांसाठी लढणार, ओबीसीसाठी लढणार, दलितांसाठी लढणार, मुसलमानांसाठी लढणार, हिंदूंसाठी लढणार. म्हणून इथे वेदांत सांगतोय, अरे हे काय करू नका, स्वतःसाठी लढा. काय करता? स्वतःसाठी लढा. स्वतःसाठी तुम्ही काय केलेलं नाही आहे, दुसऱ्यासाठी तुम्ही काय करणार? अरे तुमची लायकी तरी किती आहे? काय करताय? स्वतःचं तत्त्व तुम्हाला समजलं नाही. तुम्ही फक्त कुरवडवा करण्यामध्येच काय करताय? जिंदगी घालवतायत. अरे स्वतःला तरी समजून घ्या. म्हणून काय सांगतात आपल्याला? आदेश काय शास्त्र देत आहे? अतो विमुक्ते प्रयतेत विज्ञान विद्वान. विद्वान याचा अर्थ काय? समजदार माणसाने काय केलं? आपल्या मुक्तीसाठी प्रयत्न केला पाहिजे. काय निर्णय झाला? कुठल्याही मनुष्य देहामध्ये आलेल्या समजदार व्यक्तीने आपल्या जीवनातलं पहिलं कर्तव्य म्हणजे स्वतःची मुक्ती, स्वतःला बंधनामधून मुक्त करणं. स्वतः पिंजऱ्यामध्ये आहोत, या पिंजऱ्यामधून या आत्मरूप पोपटाला सोडून देणं हे पहिलं आपलं कर्तव्य आहे, हे जाणून घ्या. आता हे तुम्हाला कसं काय होईल? पुढच्या चरण संन्यस्त बाह्यार्थ सुखस्पृह सन. बाह्य सगळ्यांना काय केलेलं आहे? ही इंद्रिय अशीच आहे की बाहेरच्या गोष्टीला लालूचलेली असतात. बरोबर आहे? आता इथे जर काहीतरी मोठं ढोल बिल वाजून काय झालं तर हे आपलं सगळं बंद पडेल आणि लोक म्हणतील काहीतरी आलंय, बघूया जरा, थांबा जरा 5-10 मिनटं या. पण आता विक्षेपच झालाच आहे ना, तर मग बघूनच घेतो सगळे. सगळेजण तिथे उठून जाणार आणि काय 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 करणार. कोणीही वेडेवाकड काम केलं तरी ही सगळं सभा उधळली जाईल. थोडंसं वेडेवाकडं जर कोणी जरी केलं तरी उधळलं. कोणीही जरा आता या ठिकाणी फटकन आडवं पडून जावा, ठीक आहे ना, आणि हातपात हलवा, ठीक आहे ना, नाटक करायचं, ठीक आहे, नाटक करायला काय हरकत आहे? बघा याचा अनुभव तुम्हाला येतो की नाही? सगळेजण डॉक्टर बोलवत आवडतं, ॲम्ब्युलन्स बोला, हे बोलवा, त्याला सभा राहिली बाजूला. हे असं होतं. म्हणजे बाह्य गोष्टीकडे लोक आपण लुब्ध होत असतो. इंद्रिय आपल्याला बाह्य गोष्टीकडे नेत असतात. इंद्रिय आपल्याला काय करत असतात? बाह्य गोष्टीने विचलित करत असतात. मनाचे संयम ढळवीत असतात. मनाचा निश्चयाची उलटापालटा करत असतात. कोण? ही इंद्रिय कारण इंद्रियाचा हा तसा स्वभावच आहे.
हिरवं दिसल्यानंतर गाय तिकडे जाते. हा गायीचा स्वभाव आहे, हे आपण लक्षामध्ये घ्या. विषयाकडे जाणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे. विषयाचं सुख प्राप्त करणं ही मनाची अतृप्त इच्छा असतेच असते. बरोबर आहे ना? सांगतायत की मग विमुक्तीसाठी प्रयत्न करायचं म्हणजे काय करायचं? मी परत परत तुमचा, हा जगाचा बाजार आहे. काही त्यागावं लागतं आणि काही मिळवावं लागतं. काही तुम्ही त्यागलं तर तुम्हाला काही मिळेल. संत देखील हेच सांगतायत. आचार्य भगवान शंकराचार्य सांगतायत की बाह्य अर्थच्या सुखाच्या इच्छेला त्यागून, काय सांगतायत? बाह्य इच्छेच्या सुखाला त्यागून, त्याग करून, ठीक आहे ना? काय केलं पाहिजे? बाह्य विषय सुखासंबंधी इच्छेचाच त्याग केला पाहिजे, सुखाची नाही. त्याच्या संबंधी इच्छाच होऊ नये, त्या इच्छेचा त्याग केला पाहिजे. हे जर आपण आपल्या जीवनामध्ये जर काय झालं, बाणवलं, तर आता या क्षणापासून तुम्हाला दुःख होणार नाही. हे नीट बाणवलं ना, हा उपदेश जर आपण नीट बाणवला ना, तर आपणाला दुःखाची अनेक कारणं खटाखट खटाखट तुटून झाली. ज्या दुःखाने आपणाला ग्रस्त केलं, बांधलं, ते दुःख तटातट 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 तुटून गेली. कशी ते सांगतात बघा. पतीचं सुख असतं ना, बरोबर आहे, नवरा आपल्या जीवनामध्ये येणार, हे सुख असतं ना. ते काय सुख असतं ते त्यांचं त्यांनाच माहीत असतं, आपणाला माहीत नसतं. पण सुख असतं ना, बरोबर आहे ना? असतं, सुख असतं. बरं, पतीशी संबंध आल्यानंतर अपत्य होणार ना? हो, अपत्याचंही सुख होतं ना, असतं ना, बरोबर आहे. निरोगी राहणं, कुठलंही दुखणं न होणं, याचं सुख असतं की नाही? असतं. पण एकदम एखादा कॅन्सर झाला, आणखी काय झालं की आपली बेचैनी होते ना, होते ना, होते ना सगळं. आपल्याला कॅन्सर झालं हे कळल्यानंतरच आपण अर्धे गर्भगळीत होऊन जातो सगळं, बरोबर ना? आता हे जर तुम्हाला कळायला लागलं ना की हे सगळे संबंध, ही सगळी बाह्य सुख आहेत ना. शरीर निरोगी असणं, शरीर बाह्य आहे, आपल्यापेक्षा वेगळं आहे, मग त्याचं सुख आहे. नवरा आपल्यापेक्षा वेगळा असतो, त्याचं हे पती सुख आहे. मूल आपणाला होणं हे संतती अपत्य सुख आहे. घरात सोनं नाणं असणं हे संपत्तीचं सुख आहे. मोठ्या जमीन जायदादचा मालिक असणं हे जमीन जायदादचं सुख आहे. 100 दुधाळ गायी असणं तुमचं हे गायीचं गोपालनाचं सौख्य आहे. तर ही सुख आहेत, ठीक आहे ना. जेव्हा शास्त्र तुम्हाला करून जात आहे की मुक्तीपेक्षा दुसरं कुठलंही सुख मोठं नाही, आणि हे तुमच्या हृदयामध्ये बसतं, तेव्हा आता तुम्हाला दुसऱ्या गोष्टीचा, माझं लग्न झालं नाही, आता तुम्हाला दुःख वाटणार नाही. लग्न झालं, नवऱ्याने त्यागलं, आता तुम्हाला दुःख वाटणार नाही. तुम्ही आता अशा तऱ्हेने, बरं झालं, एक पाश निघून गेला, एक बंधनाचा मार्ग निघून गेला, असेच तुम्ही सकारात्मक प्रतिक्रिया द्याल की नाही द्याल? नाही, मला हे सुख मिळणार नाही, ठीक आहे, मला नको मिळून दे. पण हे कधी बोध सुख तुम्हाला मिळालं तर ही कल्पना होणार. नाही तर तुम्ही आयुष्यभर रडत राहणार. काय राहणार? कशा रडत राहणार? आयुष्यभर तुम्ही रडत राहणार. दुसऱ्यांना रडवणार, तुम्ही रडणार, दुसरे तुम्हाला रडवणार, आणि तुम्ही दुसऱ्यांना रडवत राहणार. पण बोध झाल्यानंतर जो आत्मसुखाचा तुम्हाला जो अनुभव आलेला असेल, तो आत्मसुखाचा अनुभव तुम्ही दुसऱ्यालाही देत राहणार. मी काय म्हणतोय, तुमच्याजवळ असेल ते तुम्हाला देणार ना, बरोबर ना? पण तुमच्याजवळ काय असेल, जे तुम्ही आयुष्यभर जे कमावलेलं असेल तेच तुमच्याजवळ असेल ना, त्याचीच भागीदारी तुमच्याजवळ असणार ना. तुम्ही आयुष्यभर सत्संग केला असेल तर तुम्हाला आत्मबोध होईल, परमसुखाचा तुम्हाला लाभ होईल, बरोबर आहे.
आणि ह्या परमसुखाचा लाभ झाला, ह्या परमसुखाचा ठेवा जर तुमच्याजवळ आला तर याचंही तुम्ही थोडं थोडं दुसऱ्यांनाही वाटू शकाल ना. प्रत्येक वेळेला तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांचे, बांधवांचे खरोखर खरे यथार्थ मार्गदर्शक होऊ शकतात. काय होऊ शकतात? तुम्ही अल्प स्वरूपामध्ये पूर्ण संत झाले नाही तरी तुमच्या ह्याच्यावर एक छोटी मेणबत्ती बनवू शकता, जी छोट्याशा घराला प्रकाश देऊ शकते. अशी मेणबत्ती तुम्हीही बनवू शकता. तुमच्या आसपासच्या लोकांना तुम्ही काही बळ देऊ शकता, शक्ती देऊ शकतात. तुम्ही लोकांना बरे करू शकणार नाहीत, पण रोग असताना देखील ऊर्जेने, आनंदाने दुसऱ्यांना प्रसन्न ठेवत कसं जगायचं हे तुम्ही स्वतःच्या जगण्याने दुसऱ्यांनाही शिकवू शकता. तुम्ही जर तुमचा स्वतःचा निजानंद प्राप्त केलात तर हा निजानंद तुम्ही दुसऱ्याला वाटू शकता. थोडा आपल्या जो ताकाचा डेरा भरलेला असेल तर आपण म्हणतो, घे ग बाई ताक घेऊन जा, की कढी करून खा, चांगली पकोड्याची कढी कर आणि कढी खाऊन घे ग बाई, माझ्याजवळ ताक आहे, खूप आहे, बक्कळ ताक आहे, घेऊन जा. घे ग बाई ताक, तुला पाहिजे तर घेऊन घे. किती दिवसांनी कढी खाल्लेली नाही, घे माझ्याकडे आज ताक आहे. ए बाबा ये आज पाणी पिऊ नको, ताकच पी. थोडीशी काय करते, लस्सी बनवते. का? तिच्याजवळ ताक आहे, ती ताक वाटते. आणि आपल्याजवळ ताक नसेल तर आपण ताक मागायला जातो, विकत घेतो, दुकानात जाऊन विकत घेतो. तीच गोष्ट आहे. आपल्याजवळ हे बक्कळ आत्मसुख, परमानंद ज्याचं नाव आहे, हा आपण स्वतः जर प्राप्त केला तर दुसऱ्यांनाही हा आपण वाटू शकतो. आपल्या जागेमध्ये आपण दुसऱ्याच्या सुखाचे आधार बनू शकतो, आश्रय बनू शकतो. दुसऱ्यांना धैर्य देणं, दुसऱ्यांना जगायची ऊर्जा देणं, दुसऱ्याला आनंदाचं जीवन देणं, याच्यासारखं परोपकारी काम नाही आहे. निराशेमधून आशेच्या प्रांगणामध्ये आणणं, जो अत्यंत आत्मघात करायला निघालेला आहे, अत्यंत निराश झालेला आहे, त्याला ऊर्जा देणं, त्याला गती देणं, त्याला काम करायला लावणं, याच्यासारखं दुसरं काम नाही आहे. हे तुम्ही काम करू शकता. पैसे देऊ शकणार नाही, अडका देऊ शकणार नाही, धनधान्य देऊ शकणार नाही, पण तुमच्या असण्यामुळे असीम करुणा, असीम सहृदयता, असीम सहानुभूती, असीम आनंद, असीम दया, असीम प्रेम हे तुमच्या इतकुल्या हृदयामध्ये आहे. हृदय केवढं आहे? हृदय म्हणजे हा मेंदू केवढा आहे? इतकुला आहे. पण त्याच्यामध्ये भरलेलं प्रेम किती आहे? असीम, अमर्याद. आनंद किती आहे? अमर्याद, असीम, अनंत आनंद भरलेला आहे. आणि हा तुम्ही जेवढ्या लोकांना वाटेल आयुष्यभर तुम्ही वाटू शकता. हे अध्यात्माचं, हे ज्ञानाचं सामर्थ्य, ही शक्ती आहे. आज तुम्हाला जशा तऱ्हेने आनंद होतो, अजूनपर्यंत जे कळलं नाही तर कळलं. बाबा बाबा बाबा, हाच आनंद. जे अजूनपर्यंत आपलं अज्ञान होतं, हे अज्ञान होतं, आता मला जे झालं आहे, हे ज्ञान झालं आहे, याच्यासारखा अपूर्व अनुभव नसतो. हे आपण लक्षामध्ये घ्या. अजूनपर्यंत आपण अज्ञानात होतो आणि आता मला थोडं थोडं कळायला लागलं, पण मी पूर्ण कळण्याचा प्रयत्न करेन. हे सुद्धा एक जीवनामधला एक मैलाचा दगड आहे, हे आपण लक्षामध्ये घ्या. दोन गोष्टीवर आले. काय सांगितलं? की बंधनं तुमची तटातट अज्ञानामुळे आलेली जी बंधनं आहेत, ही तुमची तटातट तुटून जातील. पण कुठल्या क्षणी? ज्यावेळेला तुम्ही बोधप्राप्ती कराल तेव्हा. बोधप्राप्ती काय बोध आहे? की मी एकमेव आत्मतत्व आहे. हा जो बोध आहे, एकमेव आत्मतत्वच या संपूर्ण जगामध्ये, जड चैतन्यामध्ये भरलेला हा जो बोध आहे, हा बोध झाल्यानंतर कोणीही सुखी नाही, कोणीही दुःखी नाही. विषयासंब हे, पण हा बोध तुम्हाला कसा होईल? सांगितलेलं आहे, त्यागावं लागतं. त्यागायला लागतं म्हणजे बाहेरच्या विषयामधली जी स्पृहा, इच्छा आहे, ही इच्छा आपणाला त्यागावं लागतं. म्हणजे
म्हणजे एक एक गोष्टी आता हे सुख त्यागलं, 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 कमी 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 या गोष्टी करत जाव्या लागतात आणि आत्मचिंतनामध्ये स्वतःला गुंतून घ्यावं लागतं. 10-15 आत्मतत्वज्ञानाचे ग्रंथ आजूबाजूला ठेवले, सांगितलं. आता गोष्ट हे कसं करावं हेही मी तुम्हाला सांगून देतोय. गोष्ट होत असेल दोघंही जणी, नवरा आणि बायको दोघंही जर अध्यात्माचे साधक असतील तर मग फारच दुधात साखर पडल्यासारखी गोष्ट होते. बरोबर आहे? बरोबर आहे ना? आणि समजा त्याच्यामध्ये पत्नी असेल आणि पती नसेल, किंवा पती असेल आणि पत्नी नसेल, तरी काय होतंय? तरी अडचण येत नाही. तुला स्वातंत्र्य आहे, अजूनपर्यंत एकत्र आलो, आपण आपली कर्तव्य केलेली आहेत, तुला सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, तुला हे पैसे देतो आहे, महिन्याच्या खर्चाचे हे पैसे आहेत, तुला या आत्मज्ञानामध्ये आवड नाही ना, काही हरकत नाही. तुला संसारामध्ये खूप आवड आहे ना, कर, काही हरकत नाही. बाजारहाट सगळ्या गोष्टी तूच करायचा, मुलांच्या शिक्षणाचं तूच करायचं, काय करायचं. मी 8 तास कमाई करणार आहे, तुम्हाला धन आणून देणार आहे. तुम्हाला धनाची आवड आहे ना, ठीक आहे, घ्या धन, पण रात्र माझी. 7 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत 3 तास आहे, हे 3 तास माझे. या 3 तासामध्ये मला बाधा करायची नाही. काय पत्नीही पतीला सांगू शकते, किंवा पतीही पत्नीला सांगू शकतो की याच्यामध्ये तुम्ही बाधा करायचा नाही. तास वाटून घ्या, 12 तास आपणाला मिळणार असतील तर 7 तास मी तुमची किंवा 7 तास मी तुमचा, पण 3 तास रात्रीचे माझे. मी तुमचा नाही, तुम्ही माझे नाही, असं केलं तर साधन होईल. यावेळेला टी व्ही, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवाव्यात. घरामध्ये अत्यंत कमी साधनं आपली ठेवावीत. बाकीच्या सगळ्या गोष्टी वाटून द्याव्यात. कोणाला पाहिजे ते घेऊन घ्या, कोणाला पाहिजे त्याने घेऊन घ्या, घेऊन घ्या. तुला पाहिजे का, घेऊन घ्या. आमच्या आश्रमामध्ये देखील किती हे कामाला येईल, हे कामाला येईल, हे कामाला येईल, हे कामाला येईल, हे कामाला येईल म्हणून किती सांभाळून ठेवलं होतं. ज्या वेळेला नको नको, हे कामाचं नाही आहे, 15 वर्षापासून आहे, काही काम नाही आहे, एक दिवस त्याचा उपयोग झालेला नाही, चांगली वस्तू देखील मिळायला तयार नाही, हे ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला आम्ही त्याला काढलं, सॉर्टिंग केलं आणि काढलं तर एक एवढा मोठा डोंगर झाला आणि विकला. त्यावेळेला 10,000 रुपये मला मिळाले काम करायला. सगळ्यांचा आपण काय करत असतो, हे आपल्या उपयोगाचं आहे, उपयोगाचं आहे, उपयोगाचं आहे म्हणून हे प्रत्येक जण स्त्री असून दे, पुरुष म्हणतो, आपण आयुष्यामध्ये कबाड गोळा करत असतो. काय गोळा करत असतो? भंगार गोळा करत असतो. हे आपण लक्षामध्ये ठेवा. आणि ज्या वेळेला तुमच्या लक्षात येईल, ज्या क्षणी तुमच्या लक्षात येईल की हे भंगार आहे, भंगार म्हणजे हे माझ्या कामाचं नाही आहे, हे व्यर्थ आहे, हे फुकट आहे, हे उपयोगाचं नाही, माझ्या कल्याणाचं नाही, हे ज्या क्षणी तुमच्या लक्षात येईल त्यावेळेला ते कवाड बनतं. काय म्हणतं? हे सगळं काय शरीर भंगार आहे हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. समजलं ना? हे सगळ्या वस्तू काय भंगार आहेत हे तुमच्या लक्षात. मिथ्यात्व प्रत्यय होणं काय आहे, मिथ्यात्वाचा अनुभव येणं म्हणजे काय? जसं आमच्या घरातला आपण हे सगळं कचरा बाहेर काढून सुपड्यामध्ये भरतो आणि उकड्यावर फेकून देतो, बरोबर आहे ना? तशा तऱ्हेने या सगळ्या गोष्टी मायेच्या उकड्यावर फेकण्याची आपल्याला सवय झाली पाहिजे. यालाच हे सांगतायत शब्दशास्त्रीय बाह्य विषयाचं सुखाची इच्छा ही काय करा, त्यागून द्या. त्याचं तुम्हाला सांगितलं. तुम्ही किती नोकऱ्या करणारा असाल, शेती करणारा असाल, कुठलंही काय असाल, काय सांगायचं? सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळचे 6 तास, 6 वाजेपर्यंत म्हणजे 12 तास मी तुमचा, मी तुमची, बरोबर आहे? 6 नंतर जेवण झाल्यानंतर 7 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत मी तुमचा नाही, मी तुमची नाही. हे आता प्रत्यक्ष कसं करायचं हे मी तुम्हाला सांगतोय. याचा बोलणं सोपं आहे,
संन्यस्य बाह्यार्थ सुखस्पृह सन, बाह्य विषयांचं सुखाची इच्छा त्यागून. ठीक आहे ना. आता बघा हे दोन सांगितलं ना. पहिलं काय सांगितले? प्रयत्न करावा. कशासाठी? मुक्तीसाठी. कसा प्रयत्न करावा? जांभया काढू नका जरा, तोंड दाबा. म्हणजे जांभया तुम्ही काढायला लागला म्हणजे पुरे आता बस झालं, आता जाऊ देते, असा अर्थ होतो त्याचा. तर जांभई येणारच आहे. ऐकून ऐकून कंटाळा येतो ना. इंद्रियाचं ते प्रवृत्तीच आहे ना. चित्रविचित्र दिसायला पाहिजे म्हणजे बरं वाटतं जरा. हा आश्रम साधासुद्धा सफेद असेल तर आपणाला आवडला नसता. हा लाल हिरवा तेवढं झिरमिळ्यावाला आहेत, मग आपणाला आवडतो की नाही? बसायला देखील आवडतो की नाही? तीच गोष्ट आहे. पहिलं काय करायचं आहे? मुक्तीसाठी प्रयत्न करायचा. पण तो कसा प्रयत्न करायचा आहे? बाह्य विषय सुखाची इच्छेला त्याग करायचा. एवढं होऊन जमणार नाही. पुढचं सांगतात, संतम महांतम समुपत्य देशिकम. जो संत स्वरूप आहे, हृदयाने जो दयाळू आहे, ज्याच्यामध्ये सगळं देवपणाचे सगळे गुण आहेत, अकारण कारुणिक आहे, दुसऱ्याला साह्य आणि मदत करायला तत्पर आहे, दुसऱ्यांच्या उद्धाराची ज्याची कळकळ आहे, अशा महात्म्याचा तुम्ही शोध घ्यावा. काय सांगितलं? दोन झाल्यानंतर तिसरा टप्पा काय? महात्म्यांचा तुम्ही शोध घेतला पाहिजे. संत संग देई सदा, जे तुकाराम महाराजांनी म्हटलंय. सकाळी आपण महापुरुष संश्रय हे जे ऐकलं तेच पुढे अधिक स्पष्ट करून सांगतायत की काय केलं पाहिजे आपण. महान दयाळू कारुणिक ज्ञानी पुरुषाचा आश्रय केला पाहिजे, त्याच्या जवळ गेला पाहिजे, त्याच्याशी संबंध स्थापित केला पाहिजे, त्याला आवडेल असं आपलं वर्तन असलं पाहिजे, त्याला आपण प्रिय झालो पाहिजे. प्रिय झालं म्हणजे प्रिय करण्याचा उपाय एकच आहे की सेवा करणं. काय करणं आहे? सेवा करणं. त्याचे ऐहिक कष्ट कमी होतील अशा तऱ्हेने प्रयत्न करणं. पण विकत घेणं नव्हे, हे लक्षात घ्या. काय लोक पैसे देऊन विकत घेण्याचा प्रयत्न करतात, तर विकत घेणं नाही. पुरोहिताला आपण विकत घेत असतो, कीर्तनकाराला 1 दिवसासाठी 3 तासासाठी विकत घेत असतो. बरोबर आहे की नाही? त्याचा काही संबंध नसतो नंतर. तर ही सेवा वेगळी, आणि ही सेवा जी केली जाते ही काहीतरी समोरच्या माणसाकडून प्राप्त करण्यासाठीच केली जाते. सेवेमधून प्रेम निर्माण होतं, सेवेमधून आपुलकी निर्माण होत असते, सेवेमधून जवळीक निर्माण होत असते, सेवेमधून परिचय होत असतो. आणि ही जवळीक प्रीती निर्माण झाल्यानंतर पुन्हा पुन्हा आपल्या माणसाची काळजी वाटायला लागते. आपल्या माणसाला विचारावं असं वाटतं, त्याचं कुशल आहे की नाही विचारावं, त्याचं कल्याण झालं की नाही ही भावनाही निर्माण होते. कुठलं इकडून तिकडे तिकडून इकडे दोन्हीकडून हे असं होतं. कशामुळे? हा कशाचा महिमा आहे? सेवेचा महिमा आहे. सेवेचा महिमा काय? जो सेवा करतोय त्याची आठवण येते, आणि ज्याची सेवा केली आहे त्याची आठवण येते. बरोबर आहे? ज्याने आपल्यावर पैसे दिले आहेत, उपकार केलेले आहेत, कठीण प्रसंगाला त्याची आठवण राहते की नाही? आठवण राहते. ह्याने मला मदत केली, याने मला वाचवलं, मी अगदी आत्महत्येच्या कगारवर गेलेलो होतो, याने मला एवढे पैसे पुरवले आणि वाचवून टाकलेले आहे, मला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नव्हता, आणि याने ऐन वेळेला माझ्याकडे ही रक्कम आणून दिली आणि मी वाचलो. अशी लोक म्हणतात की नाही म्हणतात? म्हणतात. ही प्रेम होते. रस्त्यावर काय अपघात होऊन पडलेला आहे, आणि हे अपघात होऊन पडल्यानंतर सगळे लोक त्याला टाळून जात आहेत, आणि एक माणूस असा आला की त्याने अरे ह्याच्यामध्ये जीवाची धुकधुकी आहे, याला हॉस्पिटलमध्ये नेला तर हा वाचेल. लोक सांगतायत की नको नको, तुमच्यावर काहीतरी येतील, पोलीस विचारपूस करायला. तर तो म्हणाला जीव दे, जे काय होईल ते होऊ दे, आज जीव आहे ना, वाचला तर बरा होऊन जाईल. ठीक आहे ना.
विधवा होणार नाही त्याची बायको, मुलं अनाथ होणार नाही, मी घेऊन जाणार, तुम्हाला काय करायचं ते करा. रक्ताने माखलेले सगळं शरीर, त्याने हात, त्याचे कपडेही भिजले, त्याची मोटारही रक्ताने भिजली, घेऊन गेला, दवाखान्यात दाखल केलं स्वतः. तिथे फोन मिळाला, त्या फोनने त्याच्या घरच्या लोकांना कळवलं. 3 तासांनी त्याची घरची मंडळी आली. तो त्या ठिकाणी तोपर्यंत त्याच्या डोक्याजवळ बसून राहिला. डॉक्टरांना सगळ्या ज्या काय गोष्टी आहेत त्या केला, लिहून दिलं, मी आहे, हे आहे, ते आहे, सगळं केलं. आणि वाचला की होतो, वाचला, तो वाचला. या अशा संकट प्रसंगी ज्याने आपल्याला वाचवलं त्याच्याविषयी प्रेम निर्माण होतं की नाही होतं? होतं. तो आठवणीत राहतो की नाही? राहतो, आठवणीत राहतो. त्याने सेवा केलेली आहे, अकारण सेवा केलेली आहे. कोणी नातेवाईक नसताना त्याने सेवा केलेली आहे. तेव्हा काय सांगतायत? संतम महांतम समुपत्य देशिकम. जो अत्यंत विद्वान आहे, जो महान आहे, जो संत आहे, अशा माणसाला भेट देऊन त्याच्याशी संबंध करून, त्याच्याशी सेवा चाकरी करणं, त्याच्याशी भेट देणं, त्याच्या अडचणी समजून घेणं, त्याला मदत करणं, ही सेवा आहे. झालं. आणि नंतर काय? तेन उपदिष्ट अर्थसमाहितात्मा. या ठिकाणी त्याची सेवा करणं, याच्यामध्ये त्याचा स्वार्थ आहे, होय ना? सेवा करतोय, त्याच्याजवळ धन आहे, संपत्ती आहे, पैसा आहे, तर तो थोडी रक्कम आपल्या संतांसाठी काढून ठेवतोय. त्याला ओळख झालेली नाही, कोण चांगला कोण वाईट ही ओळख झालेली नाही, तरी तो आपल्याला जिथे असेल तेवढी, जेवढी असेल तेवढी, जमेल तेवढी सगळ्यांना मदत करतोय. आणि सगळ्यांना मदत करण्याची सवय त्याला झालेली आहे, संतांना भेटण्याची सवय झालेली आहे. त्याच्यामुळे एक ना एक दिवस त्याच्या प्रयत्नांना यश येतं आणि खरोखर श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरु त्याला मिळून जातो. आणि हा मिळून गेल्यानंतर त्याला निश्चितच बोध होतो. आणि हा बोध झाल्यानंतर नुसता बोध होऊन उपयोग नाही, तर त्याने उपदेश केलेल्या अर्थामध्ये मन एकाग्र करणं. असं नाही की आता झालं, घरी गेलं, विसरून गेलं, असं नाही, असं नाही. मी तर सांगतोय की कीर्तनकाराजवळ कीर्तन ऐकायला जाणाऱ्या माणसांनी देखील आपल्याला एक सवय लावावी, एक झोळी घ्यावी, त्या झोळीमध्ये एक पुस्तक आणि पेन असावं. आणि ज्यावेळेला तुम्ही कीर्तनकार कीर्तन करतोय त्यावेळेला तुम्ही तुमच्या वहीमध्ये टिपणं काढा ना, की अभंग कुठला घेतला, हा घेतला, त्याचा पहिला चरण काय, दुसरा चरण काय, तिसरा चरण काय, चौथा चरण, त्याची संगती कशी लावलेली आहे, कार्य काय, कारण काय, फळ काय, साधन काय, उपदेश कोणासाठी आहे, कशासाठी आहे, काय उपदेश काय, त्याच्यासाठी काय प्रमाणं दिली आहेत, हे तुम्ही लिहून ठेवण्याची सवय लावा ना, असं माझं म्हणणं आहे. हा तुमचा जीवनाचा ठेवा होऊन जाईल. काय होऊन जाईल? नुसता नळी फुंकली सोनाराने इकडून तिकडे गेले वारे असं नव्हे. तो जीवबोध जीवनामध्ये उतरला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला ही, याला म्हणतात श्रवण. ते हे तुम्ही ऐकतात याला काय म्हणतात? श्रवण. ते लिहून ठेवून पुन्हा पुन्हा त्याला हे करायचं, याला काय म्हणतात? मनन. आणि तुम्ही एकांतामध्ये राहून मन त्या अर्थामध्ये एकाग्र करणं, याला काय म्हणतात? निधिध्यासन. श्रवण, मनन आणि निधिध्यासन हे 3 साधन आहे आत्मबोध दृढ होण्याची. तीच ही सांगतायत. काय काय गोष्टी सांगितल्यात या श्लोकामध्ये? काय गोष्ट सांगितल्यात? पहिली गोष्ट सांगतायत, मनुष्याने मुक्तीसाठी प्रयत्न केला पाहिजे. एक. दुसरा काय सांगितलं आहे? त्याच्यासाठी बाह्य सुखाची इच्छेचा त्याग केला पाहिजे. मला सुख मिळणार नाही, पती सुख मिळणार नाही, नको मिळून देत. मला पत्नी सुख मिळणार नाही, नको मिळून देत. मला अपत्य सुख मिळणार नाही, नको मिळून देत. मला आरोग्याचं सुख मिळणार नाही, नको मिळून देत. पण देवा मला एक सुख दे, तुझं सुख दे. काय सुख दे? तुझं सुख दे, तुझं निज सुख दे, माझं निज सुख दे, माझ्या हक्काचं जे सुख आहे ते मला दे. ही प्रार्थना तुम्ही रोज केला
परमेश्वर तुमच्यावर अनुग्रह केल्याशिवाय राहणार नाही. झालं. दुसरं, त्याच्यासाठी काय करायचं? महांतम संतम समुपत्य देशिकम. आपल्या जीवनामध्ये गुरु आहे, पण हे गुरु नव्हेत बरं का. मुकुट घालणारे, मोठ्या सिंहासनावर बसणारे आणि समोर ताटामध्ये नोटाची एवढी राशी मुद्दामून स्वतःहून ठेवणारे, म्हणजे ते बघून लाज वाटून दुसऱ्यांनी सुद्धा 100-100च्या नोट्या तिथे टाकाव्या. ठीक आहे. आणि जाताना त्या ठिकाणी लाडू बिडू काहीतरी असे प्रसाद म्हणून देणारे, असले गुरु नव्हे. तो गुरु म्हणजे हेच आहे, अकारण काय करणार, तुमच्यावर कृपा करून बोध तुम्हाला देईल असा गुरु पाहिजे. तर असं बोलणं, असं गुरु मिळणं हे मुश्किल आहे, महामुश्किल आहे. रोज आपण पाहतोय जग हे अत्यंत स्वार्थप्रवण होत आहे आणि प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक माणूस व्यवसाय करतोय. आपल्याकडे असणारे सगळ्या कौशल्याचा प्रत्येक माणूस, गायकाला देखील वाटतं की मला बोलावलं तर काहीतरी जाण्या येण्याचं भाडं तरी दिलं पाहिजे ना. वादकाला वाटतंय की काहीतरी दिलं पाहिजे. कीर्तनकाराला वाटतंय 2000 रुपयेच दिले, माझा खर्च तर 5000 रुपये झाला, 5000 तरी दिले पाहिजे ना, 10,000 तरी दिलं पाहिजे ना. महागाईचे दिवस आहे, डॉक्टरप्रमाणे हाही सांगतो. सगळ्यांना वाटतंय, प्रत्येकाला वाटतंय की प्रत्येक जण काय करतोय, व्यवसाय करतोय. तेव्हा अकारण तुम्हाला बोध द्यायला, वेदांताचं ज्ञान करायला प्रोफेसर तयार असतील, पण माझं सुद्धा पैसे द्या. एका व्याख्यानाचे 2000 रुपये आणि जाण्या येण्याचा खर्च. ठीक आहे. तर ह्या व्यवसाय, प्रत्येक गोष्टी व्यवसाय झालेल्या काळामध्ये आपणाला अशा तऱ्हेचं महान आत्मा संत मिळणं हे फार कठीण गोष्ट आहे. आणि ते आपलं पुण्य असेल तरच आपणाला मिळेल. आपलं प्रारब्ध, आपलं पुण्य आणि ईश्वराचा अनुग्रह आपल्यावर असेल तरच आपल्यावर अशा तऱ्हेचे महात्मे मिळू शकतात. आणि हे झाल्यानंतर काय करावं? चौथा सांगितलेलं आहे की त्याने उपदेश केलेल्या उपदेशाचं श्रवण, मनन आणि निधिध्यासन. मनन कसं करायचं, त्यांनी लिहिलेले कसे क्रमाने, कुठल्या क्रमाने सांगितलेलं आहे हे आपण लिहून ठेवलं पाहिजे. त्याने ज्या पुस्तकामधून घेतलं ते पुस्तक विकत जाणून बुजून घेतलं पाहिजे आणि त्याचा चिंतन आपण केलं पाहिजे. आता ह्याच्यासाठी किती वेळ मिळतो तुम्हाला? पूर्ण 1 वर्ष मिळतं. किती मिळतं? पूर्ण 1 वर्ष तुम्हाला मिळतं. 1 वर्षभर या एवढ्या भागाचं चिंतन केलं पाहिजे. हा मार्ग आपल्याला सांगितलेला आहे. 5 वाजेपर्यंत चालू होतं. मुंडे पेंटर चालू ना, 5 वाजता मग बंद करतो. हां हां. आता सांगतायत, दुसऱ्या श्लोकामध्ये सांगतात, उद्धरेत आत्मनात्मानं मग्नं संसारवारिधो योगावृत्मासाद्य सम्यक दर्शननिष्ठया. सांगतात, श्लोक सांगतायत, उद्धरेत आत्मना आत्मानं. स्पष्ट सांगतात. याचा अर्थ की तुमचा उद्धार करण्यासाठी दुसरा कोणी येणार नाही. तुमचा उद्धार दुसरा कोणी करणार नाही. तुम्ही उगा दुसऱ्यावर आशा लावून बसू नका. का? कारण बंधन हे तुमचं तुम्ही तयार केलेलं आणि तुमचं तुम्ही सोडायचं आहे. स्वतःला बांधलेलं आहे तर स्वतः सोडा ना. स्वतः मुक्त व्हा. स्वतः कसं मुक्त होणं आहे? बंधन तरी मुक्तीची इच्छा झाली पाहिजे ना. सकाळपासून बदवून घेतोय ना तुमच्याकडून. हे बंधन तुटलं पाहिजे असं वाटणं हे महत्त्वाचं नाही. हे पहिली स्वतःवर कृपा आहे. काय? मी बंधनात आहे आणि हे बंधन तुटलं पाहिजे असं तुम्हाला वाटायला लागणं ही तुमची आत्मकृपा आहे. तुमच्यावर स्वतःवर कृपा केलेली आहे. एखाद्या मुक्कामाला जायचं असेल तर तुम्हाला रेल्वे स्टेशनवर जावं लागतं, गाडीत बसावं लागतं, तिकीट काढावं लागतं, तुम्हाला स्वतःला प्रयत्न करावा लागतो ना. मग गाडी नेईल तुम्हाला तिथे. पण तुम्हाला पहिल्यांदा स्टेशनवर पोचावं लागतं ना. तेच तसं आहे. तुम्हाला पहिल्यांदा
कशाचे? या बंधनाची काच आणि मुक्तीची आस पुन्हा पुन्हा ठसवून घेतोय. बंधनाचा काच आणि मुक्तीची आस ही तुम्हाला लागली पाहिजे. ही लागणं ही तुम्ही तुमच्यावर केलेली, स्वतःवर केलेली कृपा आहे. आपल्या उद्धारावर टाकलेलं पहिलं पाऊल आहे. बालक जशा तऱ्हेने उठतं आणि धडपडत पहिलं पाऊल टाकतं. हे पहिलं पाऊल टाकल्यानंतर आईला आनंद होत असतो. तीच गोष्ट परमेश्वराची देखील आहे. हे तुम्ही वाटायला लागला, याला वाटायला लागलेला आहे. बंधनाचा काच वाटायला लागलेला आहे. वैराग्य वाढायला लागलेलं आहे आणि याला मुक्तीची आशा निर्माण झालेली आहे. ठीक आहे. तर आपला जीव या संसारामध्ये बुडलेला आहे, गोता खातोय आणि नाकाप तोंडामध्ये पाणी घेऊन आपण गुदमरतो आहोत आणि नको हे जगणं अशा तऱ्हेनं आपल्याला वाटतंय. अशा तऱ्हेची परिस्थिती सगळ्यामध्ये येत नाहीत, पण ही असं वाटायला पाहिजे. आणि हे असं ज्या वेळेला वाटायला लागतं त्यावेळेला आपल्या उद्धाराची स्वतः मला कोणी मदत करणारं नसेल तर हरकत नाही, मी माझा स्वतःचा उद्धार करेन, अशा तऱ्हेने त्याने निश्चय केला पाहिजे. आणि मग काय केलं पाहिजे? काय करायला पाहिजे ते सांगितलं की महान अशा तऱ्हेने संतांचा जवळ जाऊन त्याचा उपदेश ऐकला पाहिजे, श्रवण मनन निधिध्यासन केलं पाहिजे आणि त्या निष्ठेने राहिलं पाहिजे. याच्यामध्येच सांगितलं आहे. परमेश्वराशी, त्या ब्रह्मतत्वाशी आपल्याला जोडून घेऊन त्याच्या मनाच्या एकाग्रतेमध्ये आपल्याला राहायला पाहिजे. मनाच्या एकाग्रतेमध्ये परमेश्वराशी आपण जोडून घेतलं गेलं पाहिजे आणि त्याच्या चिंतनामध्ये आपण राहिलं पाहिजे, त्याच्या अभ्यासामध्ये आपण राहिलं पाहिजे. सांगितलं ना, रात्र कोणाची आहे? आपली आहे. रात्री 7 दिवस 12 तास तुमचे, रात्र माझी. रात्रीच्या वेळी चिंतन करून आपला स्वतःचा एक कमरा असलाच पाहिजे, ज्या ठिकाणी तुम्ही जप करू शकाल, ज्या ठिकाणी तुम्ही ध्यान करू शकाल, ज्या ठिकाणी तुम्ही चिंतन करू शकाल, असा आपला स्वतःचा एक कोपरा आपण प्रत्येक घरामध्ये ठेवलाच पाहिजे. त्यांचा एक, माझा एक, अशा तऱ्हेने आपलं झालंच पाहिजे. हे तुम्ही जर केलं तर तुम्ही सफल झालात. ह्या उपदेशाप्रमाणे मला सम्यक दर्शन झालं पाहिजे, यथार्थ दर्शन मला झालं पाहिजे, मला तत्वज्ञान झालं पाहिजे, माझी तत्वज्ञानामध्ये निष्ठा झाली पाहिजे. म्हणून तुम्ही चिंतन करत स्वतःला या संसार समुद्रामधून मुक्त करण्याचा प्रयत्न स्वतः केला पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला दुसरं कोण मदत करणार नाही. पहिलं पाऊल तुम्हाला टाकलं पाहिजे, हे सांगितलंय. पुढे चला.